मित्रांनो, तुम्हाला घरकुल मंजूर झालेले आहे. तुमचे घरकुल पूर्णत्वास आलेले असेल किंवा तुमचे घराचे काम पूर्ण टप्प्यात आलेले आहे. तुम्हाला आतापर्यंत लाखांपर्यंत अनुदान मिळालं असेल किंवा अजून 1, 2, 3 हप्ता मिळाला असेल तर पहा, घरकुल पूर्ण झाल्यानंतर राज्य शासनाने 50,000 रुपये तुम्हाला तुमच्या खात्यावरती देण्यासंदर्भातील एक शासन निर्णय काढलेला होता. तर ते 50,000पैकी 35,000 रुपये घरकुल बांधणीसाठी आणि 15,000 रुपये सौर घर म्हणजेच छतावरती सौर पॅनल बसवून वीज निर्मिती करण्यासाठी. आता हे 15,000 रुपये कसे मिळवायचे, छतावरती सौर पॅनल कसे बसवायचे, त्याचबरोबर घरकुलाची जी काही जवळपास 2,10,000 रुपये रक्कम कशी मिळते आणि सोलर पॅनल कार्यपद्धती म्हणजे छतावरती सोलर पॅनल कशा पद्धतीने बसून मिळेल, जरी तुमच्याकडे पैसे असतील किंवा पैसे नसतील, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर अधिक न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती महत्वाची बाब देण्यात आलेली आहे, जे की आपण तुम्हाला आता समजावून सांगणार आहे. इथे पाहू शकता एक पत्र देण्यात आलेलं आहे, जे की जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अधिकारी यांच्यासाठी म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेला आहे आणि ते विषय तुम्ही पाहू शकता. विषय आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 व सन 2024-25 मध्ये उद्दिष्ट मिळालेल्या राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या घरावर सौर यंत्रणा बसविण्याबाबतचा हा विषय आहे. पहा, सद्यस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामासाठी 1,20,000 रुपये. पहा, हे मी तुम्हाला मागे व्हिडिओ सांगितलेला आहे. मनरेगा अंतर्गत 90 दिवसाचे 28,080 रुपये. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयासाठी 12,000 रुपये. याचबरोबर पहा, राज्य हिश्श्यातून जे काही निर्णय झालेला आहे त्यामध्ये अनुदान, अतिरिक्त अनुदान 35,000 रुपये घर बांधणीसाठी आणि प्रधानमंत्री सौर घर योजनेतून जे काही तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रधानमंत्री सौर घर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदाना व्यतिरिक्त राज्य शासन 15,000 रुपये असे एकूण 50,000 रुपये तुम्हाला आर्थिक सहाय्य एक्स्ट्रा मिळणार आहे. म्हणजे जवळपास 2 लाखाच्या वर अनुदान तुम्हाला मिळत आहे. अर्थसहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 व सन 2024-25 मध्ये मिळालेल्या राज्य पुरस्कृत आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत 15,000 रुपये अनुदेय आहे. पहा, 15,000 रुपये तुम्हाला अनुदेय आहे. त्या अनुषंगाने हे पत्र आहे. पहा, या सगळ्या बैठकीच्या अनुषंगाने घरकुलावर सौर ऊर्जा प्रणाली म्हणजे सोलर रूफटॉप सिस्टम बसवण्याबाबत खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात यावी. पहा, कोणकोणती कार्यपद्धती आहे ती पहा. पूर्ण झालेल्या घरकुलांना महावितरणची विद्युत जोडणी झालेली आहे याची खात्री करण्यात यावी. पहा, घरकुल पूर्ण झालं असेल तर वीज कनेक्शन भेटलंय काय. त्यानंतर काय करायचं आहे, पीएम सौर घर .gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन राष्ट्रीय पोर्टलवर लाभार्थी ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. यानंतर पहा, ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर महावितरण मार्फत पडताळणी करून पहा अप्रूव्हल प्राप्त करून घेण्यात यावे. यानंतर पडताळणीनंतर मंजुरी मिळाल्यावर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोंदणीकृत विक्रेत्याकडून निवड करण्यात यावी. त्यानंतर निवडलेल्या नोंदणीकृत विक्रेत्याकडून घरावर सौर संच स्थापित करून घेण्यात यावे. या प्रकरणी पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर संच स्थापित करण्याकरिता येणारा खर्च हा अगोदर करावा लागेल. त्यानंतर अनुदान प्राप्त होते. त्या अनुषंगाने रूफटॉप सोलार संच बसविण्याच्या दृष्टीने खालील पर्यायांचा अवलंब करण्यात येऊ शकेल. पहा, आता पैसे नसतील तर काय करावं लागेल. सौर संच स्थापित करण्याकरिता करावयाचा खर्च करण्यासाठी लाभार्थ्यांना प्रोत्साहित करून महावितरणच्या वेंडर पुरवठादार यांच्या मदतीने सौर संच स्थापित करून घ्यावे व तदनंतर केंद्राचे व राज्याचे अनुदान लाभार्थ्यास प्राप्त होईल. समजलं, केंद्राचे आणि राज्याचे. लाभार्थी प्रथम खर्च करण्यास तयार नसेल तर महावितरणच्या वेंडरला सदर गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन करावे. या परिस्थितीत लाभार्थी
बँक व वेंडर पुरवठादार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून सौर संच स्थापित केल्यानंतर अनुदान प्राप्त झाल्यानंतर संबंधित वेंडर पुरवठादारास सदर रक्कम अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी। आता पहा, लाभार्थी प्रथम कर्ज तयार करण्यात नसेल अथवा महावितरण वेंडर सुद्धा गुंतवणूक करण्यास इच्छुक नसेल तर लाभार्थ्याला बँकेचे कर्ज प्रकरण करण्यास प्रोत्साहित करून बँक व महावितरण वेंडर पुरवठादार यांच्यामध्ये त्रिपक्षीय करार करून सौर संच स्थापित करण्यात यावा। म्हणजे तुमच्याकडे पैसे नसतील तर पुरवठादारास प्रोत्साहित करावे लागेल। पुरवठादार जरी तयार नसेल तर बँकाकडून कर्ज देऊन तुम्हाला ही योजना राबवता येऊ शकते। याबाबत बँक व्यतिरिक्त राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान म्हणजेच स्वयंसहायता गट किंवा ग्राम संघ किंवा प्रभाग संघ यांच्यामधून बिनव्याजी कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करणे शक्य आहे। उदाहरणार्थ कोल्हापूर व वर्धा जिल्ह्यामध्ये याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे। त्याचा अवलंब इतरही राज्य करता येऊ शकेल। CRS निधी किंवा इतर नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून सौर संच स्थापित करण्याचा प्रयत्न करावा। आता पहा, घरावर सौर संच स्थापित झाल्यावर इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू असताना नेट मीटरसाठी कार्यवाही करण्यात यावी। उपरोक्त कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 1 किलोवॅट क्षमतेसाठी केंद्र शासनाचे देय अनुदान 30,000 रुपये व राज्य शासनाचे जे काही निर्णय झालेला होता 50,000 रुपये, त्यामधील 15,000 रुपये लाभार्थ्यांना देण्याबाबत पुढील कार्यवाही करण्यात यावी। पहा, अशा पद्धतीने हे पत्र आहे। याप्रमाणे ज्यांचे घरकुल पूर्ण झालेले आहे त्यांच्यासाठी ही कार्यवाही करण्यात आलेली आहे। तुमच्या ग्रामपंचायतीतून तुम्हाला कॉल आला असेल किंवा तुमच्याशी संपर्क साधला असेल, तुमच्या छतावरती सूर्य घर म्हणजेच सौर पॅनल बसवून तुम्हाला वीज द्यायची आहे, या संदर्भातील माहिती आली असेल तर तुमचं नाव नक्की नोंदवा आणि तुमच्या छतावरती सौर पॅनल बसवून वीज निर्मिती करून घ्या। तर समजलं कशा पद्धतीने कार्यप्रणाली आहे? समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। घरकुल योजनेसंदर्भातील प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे। तुम्हाला रोजगार हमीचे पैसे कसे मिळवायचे, त्याचबरोबर आणखीन महत्त्वाचे पैसे जे की अनुदानाचे आहेत ते कसे मिळवायचे, संपूर्ण माहिती डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे।